राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिल्याप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण प्रक्रिया सोडत सुरू होती। मात्र भाजपचे माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा प्रभाग क्रमांक 24 मधील ओबीसी सर्वसाधारण आरक्षण थेट महिलेसाठी राखीव झाले। त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्त यांच्या प्रक्रियेवर हरकत घेतली। या प्रक्रियेदरम्यान नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांकरिता थेट आरक्षित झालेले प्रभाग क्रमांक 1, 2, 5, 16, 22, 23 असे झाले आहेत। तर अशाच प्रकारे प्रभाग क्रमांक 24, 14, 19, 1, 2, 5, 16, 22, 23 हे एकूण 9 प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांकरिता थेट आरक्षित झाले आहेत। एकूण 27 नागरिकांच्या मागास प्रवर्ग जागा असून यापैकी 14 जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांकरिता आरक्षित करावयाच्या असून यापैकी 9 जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांकरिता थेट आरक्षित झालेत। राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 14 नोव्हेंबर 25 चे निर्देशानुसार प्रभाग क्रमांक 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 17, 18, 20, 21 व 25 या एकूण 16 प्रभागांमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 5 जागा सोडतीने निश्चित करण्यात आल्या। त्यात प्रभाग 20, 10, 18, 15, 13 हे 5 थेट महिलेसाठी आरक्षित झालेत। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना होत्या त्यानुसार आपण मागच्या सोमवारी आरक्षणाची सोडत राबवली होती। त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं इतिवृत्त असं आम्ही आयोगाकडे सादर केलं होतं आणि जवळजवळ 6 ते 7 महानगरपालिकांमध्ये आयोगाने जी आपल्याला रिवाईज सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जी सूचना दिली होती म्हणजे की प्रभाग क्रमांक 14 याच्यामधली जी एक जागा होती ती 14 क ही जागा आहे ती ओबीसीसाठी रिझर्व होईल असं सूचना दिली आणि 14 ची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आहे आणि उर्वरित आम्हाला जे 16 प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय करून दिले त्या 16 प्रभागामधून आपल्याला 5 जागा स्पेशली ओबीसीच्या ज्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्याला आपण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या 5 जागा होत्या त्या 16 प्रभागामधून करायच्या अपेक्षित होत्या आणि ती आपण प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे। राबवून त्यानंतर मग परत जनरल महिला किंवा सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्याचेसुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे। ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः आम्ही आयोगाला पाठवू त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिलं आहे त्यानुसार साधारणतः 7 ते 8 दिवसाचा ऑब्जेक्शन घेणार आहे। ही पूर्ण प्रक्रिया बऱ्याच जणांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबतही काही लोकांना आक्षेप आहे तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाईज सूचना आल्या त्याबाबत सुद्धा आक्षेप घेऊ शकता। हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः 7 दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल। त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून आयोग त्याच्यावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभाग आपल्या गॅझेटमध्ये दिसू। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।